माता रमाईचा माता रमाईचा माता रमाईचा व्याख्यानाला सुरुवात करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार म्हणजे त्या मानवी मूल्यानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव बाबासाहेब ठाकरे व त्यांना मिळवण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी आमच्या त्याग सहन करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई या सर्व महापुरुषांना व महामातांना मी प्रियाने विनम्र अभिवादन करते. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतो. खरं तर प्रकाश दादा यांची भेट रमाई जयंती 7 फेब्रुवारी रोजी पुणे स्टेशन येथे झाली. खरं तर माझं व्याख्यान झालं आणि त्यानंतर प्रकाश दादा हे माझ्या वडिलांना भेटले व त्यांनी मला या कार्यक्रमात निमंत्रित केले. खरं तर माझी तब्येत ठीक नाहीये, तरी पण मी तुम्हाला व्याख्यान देण्यासाठी करण्यासाठी येथे आलेले आहे. महापुरुषांसाठी समजून घेण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहे. खरं तर माता रमाई यांचं कार्य आपल्या सर्वांना समजून घ्यावं लागेल. म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते की दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, माता भगिनींना इको आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला म्हणावेसे वाटते दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. इको माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला बाबासाहेबांना मी प्रियाने करते विनम्र अभिवादन करते, विनम्र अभिवादन. खरं तर माता रमाई यांच्या कार्याला पाहता मला म्हणावेसे वाटते की विसरू नका त्या मातेला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर भंताजीला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर भंताजीला. अहो एक एक दिवस लोटत, एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, पोटची पोरं गमावली तरीही राहिली ती धन दौलत संपत्तीचा मोह नव्हता कधी. अहो धन दौलत संपत्तीचा मोह नव्हता कधी तिला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर भंताजीला. तर बाबासाहेबांच्या पत्नी माता रमाई म्हणजे समस्त भारतीयांच्या माऊली, चराचरावर प्रेम करणाऱ्या माय म्हणजे दुधावरची साय. खरं तर त्या मातेच्या त्यागाचा ठेवा आपल्या सर्वांनाच गरजेचा आहे. खरं तर त्या मातेचा आदर्श महिलांनी देखील घ्यायला
झालं नसतं. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की दुःखाच्या हरेक डोंगरापुढे कधी थकली नाही. अहो, दुःखाच्या हरेक डोंगरापुढे कधी थकली नाही ती. सर केली संकट पर्वतांची, कधी खचली नाही ती. अतूट साथीने बाबासाहेबांनी आम्हाला जन्म दिला. अतूट साथीने बाबासाहेबांनी आम्हाला जन्म दिला. विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणताजीला, रमाई आंबेडकर म्हणताजीला. जन्म द्या माता रमाईला, तेव्हा येथे बाबासाहेब घडतील. जन्म द्या माता रमाईला, तेव्हा येथे बाबासाहेब घडतील. नाहीतर नतमस्तक व्हा, उद्या इतिहास देखील रडेल. खंबीरपणे साथ द्या आणि बनवा एक मजबूत किल्ला. विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणताजीला. अहो, कोण म्हणतोय ती 9 कोटीची माय आहे, कोण म्हणतं ती 7 कोटीची माय आहे. मी म्हणते ती सर्वांची माय आहे. दाखवावा असा भारतीय मला, ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाही. बाबासाहेबांची ती मालकीण झाली, बाबासाहेबांच्या कमाईची ती मालकीण झाली, बाबासाहेबांच्या क्रांतीची ती मशाल झाली. बाबासाहेबांच्या कमाईची ती मालकीण झाली, बाबासाहेबांच्या क्रांतीची ती मशाल झाली. इथल्या प्रत्येक पोरक्या लेकराची ती आई झाली आणि बाबासाहेबांच्या लेखणीची ती शाही झाली आणि बाबासाहेबांच्या लेखणीची ती शाही झाली. खरं माता रमाई यांचे कार्य फार मोठे आहे, महान आहे. खरं आज येथे उपस्थित असलेल्या महिलांना मला आवर्जून सांगावेसे वाटते की जर त्या माता रमाईने बाबासाहेबांच्या कार्याप्रती त्याग समर्पण दिलं नसतं तर आज तुम्हाला सुखाचे 2 घास खाता आले. खरं तर माता रमाई यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण येथे सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते. खरं तर दादा, प्रकाश दादा हे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल माता रमाई यांच्या जयंती निमित्त बौद्ध विहारात या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात, जेणेकरून समाजामध्ये माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचे कार्य, यांचा इतिहास होता. खरं तर जेव्हा मला पप्पांनी सांगितलं की प्रकाश दादा कांबळे सर मला भेटले होते, ते म्हणले आपल्याला चंद्रायणी नगर मध्ये यायचंय, चंद्रमणी इथे यायचंय. मी दादांचा फोटो बघितला आणि तेव्हा मी ठरवलं या कार्यक्रमाला यायचंच आहे. खरं तर या दादांचं वय किती आहे बघा. एवढे निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे महापुरुषांचा इतिहास या समाजाला समजावा आणि महापुरुषांचं स्वप्न काय आहे हे देखील या समाजाला समजावं यासाठी ते कार्य करत असतात. दिवस रात्र महापुरुषांचा विचाराचा वसा व वारसा तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. आणि येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना माझी विनंती आहे की एकदा या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर माता रमाई यांचं कार्य समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचं कार्य समजून घ्यावं लागतं आणि बाबासाहेबांचं कार्य समजून घ्यायचं असेल तर महापुरुषांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. किती शोभून दिसते भीमा संग माझ्या रमाईचा तुकडा. रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा. किती शोभून दिसते भीमा संग माझ्या रमाईचा तुकडा. सोन्यानं मळवून घडवून दिलं ते घरदार. अहो, सोन्यानं मळवून घडवून दिलं ते घरदार. नाही भेटता माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. खरं तर माता रमाईने आपल्यावर खूप उपकार केलेले आहेत. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की आम्हा मिळून दिलाय सार, बंगला गाडी आणि घरदार. आम्हा मिळून दिलाय सार, बंगला गाडी आणि घरदार. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी लेकर गमावली 4-4, लेकर गमावली 4-4. अशा कठीण काळी संसार केला तो रमान.
अशा कठीण काळी संसार केला तो दमान नाही पिटका पिटणार माझ्या रमाईचे उपकार नाही पिटका पिटणार माझ्या रमाईचे उपकार खरं माता रमाईने जे आपल्यावर उपकार केले त्या उपकाराची जाणीव आपल्या सर्वांना व्हायलाच हवी. म्हणून येथे मला म्हणावेसे वाटते माता रमाईने माझ्या बाबासाहेबांना घडविले आणि मला म्हणावेसे वाटते की अरे भीमजीने हमें पहलवान बनाना भीमजीने हमें पहलवान बना डाला हटा न पाए वो शैतान बना डाला भीमजीने हमें पहलवान बना डाला हटा न पाए वो शैतान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का तो करिश्मा देखो अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बनाया. माता रमाई ने त्याग आणि त्याग सोडले नसते तर आज माझ्या माता भगिनींना दोन घास तुपाचे खाता आले नसते. आज माझ्या माता भगिनींना मान सन्मान मिळाला नसता. आज माझी आई माझी बहीण माझी माता भगिनी शिक्षण घेऊ शकल्या नसत्या. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने माता रमाई यांना मी वंदन करते. खरं तर बाबासाहेबांचे कार्य सांगत असताना बाबासाहेब म्हणाले होते आजकल क्या हो रहा है आपल्या महापुरुषांचा सतत अपमान होत आहे. आपल्या महापुरुषांचा सतत अपमान होत आहे. अरे जिस समय मनुस्मृति के अनुसार हमारे महिला और बहुजनों पर जानवरों से भी 75 जन्म हो रहे थे तो बाबा साहब ने संविधान के माध्यम से हमें इंसान बनाया सच्चा स्वर्ग दिखलाया. लेकिन मनुवादी लोग गृह मंत्री से वो बातें रटाकर स्वर्ग और नरक की बातें रटाकर संविधान और बाबा साहब को अपमान करना चाहते हैं. अरे परभनी में जब लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया तो मनुवादी लोगों ने वकालत का अध्ययन करने वाले निर्दोष सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की और पुलिसों के माध्यम से दंडों की शाही निर्माण की. इसी बात पर मैं कहना चाहती हूँ कि ईवीएम हटाओ मताधिकार बचाओ. ईवीएम हटाओ मताधिकार बचाओ. मताधिकार बचेगा तो संविधान बचेगा. मताधिकार बचेगा तो संविधान बचेगा और संविधान बचेगा तो हमारी लोकशाही बचेगी और फिर ही हमारा भारत बचेगा. खरं तर आपण प्रभावित झाला असतात. कारण हे व्याकरण हे लहान मुली इतकं सुंदर करते. आता तुम्हाला त्याचा प्रत्यय आला. आता मी ह्याच साठी तिला बोलवतो. या आमच्या सांगली गावाच्या आणि आमच्या सांगली गावात आज 50 वर्ष वंदन होते. 50 वर्ष दरवर्षी वंदन होते. आणि हे तिचे वडील सुभाष लपते त्यांनी सुद्धा माझं ऐकलं आणि त्याला सांगितलं दादाच्या कामात जायचं गावात जायचं आणि आपण व्यक्त देत. त्याप्रमाणे या ठिकाणी आल्या उपस्थित झाल्याबद्दल तिला धन्यवाद देतो. आणि पुढच्या आयुष्यात बुद्ध कृपेने तो आणखी मोठं होईल. आणि आंतरराष्ट्रीय जे आहे ते प्रबोधनकार म्हणून नाव आहे. परदेशात तू प्रवचन केले व्याख्यान दिले तसंच आणि आपल्या देशामध्ये परदेशात व्याख्यान देऊन आणि बाबासाहेब चळवळ जेवण ठेवावी आणि वाढवावी अशी अपेक्षा. विचार करायला सुरुवात केलेला आहे की आपण सुद्धा चळवळीमध्ये राहिले पाहिजे. आणि चळवळीच्या माध्यमातून आपण माणूस म्हणून जगू शकतो, राहू शकतो, आपलं जीवन सुखकर करू शकतो. आणि अशाच पद्धतीचा संदेश
प्रियाताईच्या व्याख्यानातून आपल्याला दिलेला आहे. घेऊन जाणार होता. सातो तुकडा किती शोभून दिसते भीमा संग माझ्या रमाईचा तुकडा. रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा. किती शोभून दिसते भीमा संग माझ्या रमाईचा तुकडा. सोन्यानं मळवून घडवून दिलं ते घरदार. अहो सोन्यानं मळवून घडवून दिलं ते घरदार. नाही भेटता माझ्या रमाईचे उपकार नाही भेटणार. माझ्या रमाईचे उपकार. खरं तर माझ्या रमाईने आपल्यावर खूप उपकार केले.